स्वामी समर्थ. उद्या होळी आहे. उद्या होळीनिमित्त आपल्या सकाळी काही एक सेवा करायच्या. जसं प्रत्येक पौर्णिमेला आपण हळदीचं लेपन तर करतो उंबऱ्याला. उद्या हळदीचं लेपन करायचं आहे. आपला मुख्य दरवाजा पूर्णपणे साफ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाला एक छोटासा टिक्का लावायचा आहे तुम्हाला गुलालाचा. हळदी लेपन झाल्या उंबऱ्यावरती तुम्हाला गुलाल थोडासा टाकायचा आहे. हे तुम्हाला करायचं आहे. सोबत काय करायचं आहे, तुम्हाला कणकेचा दिवा करायचा आहे. कणकेचा दिवा करा किंवा मातीची पंती घेतली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक डिश याचे थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यात तो दिवा ठेवायचा. दिवा दोन वातीची एक वात करायची. वात मोठी करायची जराशी. कशी करायची म्हणजे आता इथे हा आपला इथे दिवा आहे. आता दिवामध्ये येते ह्या पुढच्या बाजूला एक वात आणि मागे एक वात, म्हणजे पूर्व पश्चिम. पूर्व पश्चिम दिशेकडे करून तोंड ठेवा. उत्तर दक्षिणेकडे आपल्या दिव्याचं तोंड गेले ना पाहिजे. पूर्व पश्चिम म्हणजे पुढे गेली पाहिजे वात आणि एकच वात मोठी करा, दोन्हीकडे येईल अशी. हे लक्षात ठेवा. आणि त्या वातीत तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे ते, किंवा साधं तेल वापरलं तरी चालेल. आणि त्यात तुम्हाला 11 उडीद घ्यायचे. 11 उडीद दाणे त्यात टाकायचे. त्याला हळदी कुंकू व्हायचे, अक्षता व्हायच्यात आणि तो दिवा तुम्हाला घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. उंबऱ्यावर लावला तरी चालेल किंवा उंबऱ्याच्या खाली लावला तरी चालेल. तिथे दिवा लावा आणि त्या देवाला प्रार्थना करा की आमची घरात लक्ष्मी स्थिर राहते. घरातलं वातावरण खूप छान आणि घरात अखंड लक्ष्मी स्थिर लक्ष्मी राहते. कारण पैसा प्रत्येकाला येतो पण टिकत कोणाकडेच नाही, स्थिर कोणाकडेच नाही आहे. बघा ना, पगार किती लाख रुपये असेल, 2 लाख असू दे, ते शेवटी रडत असतात सगळेजण पैसा. त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय नक्की करा. हा वर्षातून एकदाच करता येतो. खूप छान दिव्याचा मनापासून सेवा करा. आणि संध्याकाळी तो दिवा तुम्हाला काय करायचं, संध्याकाळी तो दिवा जो आहे तो आपल्याला होळीमध्ये दहन करायचा, होळीमध्ये टाकायचा आहे. हे लक्षात ठेवा. तो घरात आणायचा नाही आहे, तो होळीमध्ये तुम्हाला दहन करायचं. तुमची स्वतः घरात तुम्ही घरापुढे जरी होळी पेटवत असेल त्यात जरी टाकलं तरी चालेल. सामूहिक तुमची होळी असेल तिथे नेऊन टाकलं तरी चालेल, पण तुम्हाला होळीतच दहन करायचं आहे. त्यामुळे ही सेवा नक्की करा. याची खूप छान प्रचिती भेटेल. श्री स्वामी.